नमस्कार सर्वांना. बघा, मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीनं कटोरी काढून दाखवणार आहे. तुम्हाला जमेल अशा पद्धतीनं कटोरी ब्लाऊज काढून दाखवते. ही मापाचं ब्लाऊज आहे. त्याची उंची आपण किती घेतली बघा. त्याची उंची भरती आहे 13.5, तर 14 घ्यायची. आणि घडी 9 आहे, तर 9.5 घ्यायची. आता बघा, अशा पद्धतीने माप टाकायचं. तर हे बघा, 14ची उंची, घडी आपली 9.5ची आली होती, तर आपण ही 10ची घडी घेतलेली. 2.5 करायचं, 5.5 करायचं बघा. आणि घडी 10ची, उंची 14ची, मुंडा भाग 5.5चा, भाग 5.5चा. त्याला डॉट द्यायचा फक्त 1.5 इंचाचा. त्याच्यानंतर फ्रंटचा बगल भाग, तो पण 5.5चाच घ्यायचा. आणि त्याला डॉट द्यायचा 1चा. त्यानंतर आपला हा जो समोरचा फ्रंट आहे, त्याला मोजून घ्यायचं ब्लाऊजच्याच मापाने. 1/2 इंच इकडे सोडायचा, 1/2 इंच इकडे सोडायचा. या पद्धतीनं त्याला मापून घ्यायचं. तर बघा, ह्या पद्धतीनं आपण असा समोरचा गळा मोजून घ्यायचा. त्याच्यानंतर हा पाठीमागचा या पद्धतीनं त्याला गोल राऊंड देऊन घ्यायचा. त्यानंतर पाठीमागची उंची 14ची आणि समोरची उंची किती घ्यायची, 12ची. म्हणजे 2 इंच आपली क्रॉस पट्टी असते. हा झाला, हे बघा 12. आता आपण त्याला घ्यायचं. सरळ कट करून घ्यायचं. हे बघा, हा झाला पाठीमागचा भाग. आता किती घेतली ती 9.5ची, त्याला 1/2 इंच वाढून घ्यायचं, म्हणजे 10ची. 10चा अर्धा भाग करायचा 5चा. 5चा केल्याच्या नंतर त्याला 2.5 घ्यायचा डॉट. त्याच्यानंतर हा 3 घ्यायचा. आणि अशा पद्धतीने त्याला राऊंड टाकून घ्यायचं आहे बघा. अशा पद्धतीने त्याला राऊंड टाकून घ्यायचा. एकदम सोपी पद्धत आहे. नवीन शिकणाऱ्याला पण सोपं जाईल. हे बघा, हा झाला समोरचा पण भाग असा टाकायचा. एकदम सोपी पद्धत. हा उरलेला भाग असा टाकायचा. त्याच्यानंतर आपण हा समोरचा भाग जो काढलेला होता, त्याला असा ठेवायचा. असा ठेवला का, त्याच्यानंतर त्याला असा आखून घ्यायचं असं. त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढा समोरचा गळा टाकून घ्यायचा. मापाचं ब्लाऊज हातात आणि कटोरीचा समोरचा भाग किती आहे
हे मापून घ्यायचं त्याला. हे बघा, तर हे बघा, याला बाजूला ठेवायचं. त्याला थोडासा सेक देऊन घ्यायचा गोल. ही बातारी कटोरी तयार. बघा, कुठलाही फ्रंट न वापरता, बघा कुठलाही फ्रंट न वापरता आपण या पद्धतीने तयार केली कटोरी. बघा किती सुंदर आलेली. आणि हा समोरचा फ्रंट, हा बघा, हा बघा, बघा किती सुंदर आलेली. आणि एकदम परफेक्ट बसते ती अंगामध्ये पण. बघा, आता हा झाला समोरचं बाजू. आता आपण बाही काढणार आहे. हा उरलेल्या याच्यामध्ये आपण बाही काढणार आहोत. आता एवढी तर त्याच्यामध्ये बाही बसणार नाही, आपल्याला थोडासा जॉईंट तर द्यावाच लागणार आहे. त्यासाठी काय करायचं, एका साईडने जॉईंट द्यायचा कुठल्या तरी. तर आपण आता ही बाही घेतलेली अशी या पद्धतीने अशी मापून घ्यायची. हे बघा, ही किती येते 8ची. तर आपण याला घेणार आहे 8.5. मुंडा भाग, बाईचा मुंडा भाग घेणार आहे 8.5. तर हे बघा 8 बरोबर बसतंय बघा. आता एवढा आपल्याला जॉईंट देऊन घ्यायचा. आता जॉईंट कसा द्यायचा तो बघा. आपण ही बाईची घेतली उंची, ही झाली उंची. त्याच्यानंतर हे 2.5च घ्यायचं आणि त्याला माशी आकार देऊन घ्यायचा. माशी आकार देताना हे बघा या पद्धतीने द्यायचा. आता हा झाला का. आता एवढा आपल्याला जॉईंट द्यायचा आहे. हे बघा, आता एवढा आपल्याला हा जॉईंट द्यायचा. बघा, माशी आकाराची बाही. क्रॉस पट्टी काढण्यासाठी आपली घडी कितीची होती 10ची. ही बघा 10. तर आपण कमी घेऊ शकतो किंवा जास्तही घेऊ शकतो. ही झाली 10ची घडी. आपल्याला किती घ्यायची होती, 14ची उंची होती ना आपली, तर आपण 2 मायनस केलेली आहे. तर ही घ्यायची आपल्याला 3 आणि क्रॉस भाग घ्यायचा 3.5. हे बघा, लांबी 10ची, उंची क्रॉस उंची 3.5ची आणि इकडनं 3ची. हे बघा ह्या पद्धतीने क्रॉस पट्टी. आता हे झालेलं. हे बघा, हे ब्लाऊज पीस आहे. आपण याची अस्तरची कटाई केलेली आहे. आणि आता हा ब्लाऊज पीस आहे. हा डायरेक्ट याच्यावर ठेवायचा. असं काहीच करायचं नाही, डायरेक्ट याच्यावर ठेवायचा. त्याच्या आपण जी माप काढलेली आहे ती जशा तशीच ठेवायची. जशाला तशीच ठेवायची. कपडा मोठा आहे तर आपण कुठेही ठेवू शकतो कपड्यावर. आणि जेव्हा आपण याला तर थोडासा सेक देऊन घ्यायचा. समोरचा भाग हा बाईला जॉईंट द्यायचा आहे आपल्याला. परंतु ब्लाऊज पीस मोठा असल्यामुळे आपल्याला 20 आला काही जॉईंट द्यायची गरज लागणार नाही. त्यामुळे आपण ना जेवढा जॉईंट होता ना, हे बघा
अस्तरला जॉईंट द्यायचं आहे आपल्याला, ब्लाऊज पीसला नाही. हे बघा, हे झालं आपला बाही तयार. नंतर ही कटोरी आपल्याला अशी ठेवायची याच्यावरच. ही झाली कटोरी, हे पीस आणि ही अस्तर, ही झाली कटोरी. बघा क्रॉसपट्टी पण आपण अशी ठेवलेली आहे. जो कपडा आहे याच्यामध्ये आपल्याला आता गोटासाठी पट्ट्या काढायचे, तर त्या क्रॉस कापून घ्यायच्या अशा. हे जे उरलेल्या कपड्याची ना, तर अशी क्रॉस कटाई करायची, म्हणजे गोट चांगला येतो. हे बघा, हे झाल्या गोटासाठी, गोलगळ्याच्या गोटासाठी पट्ट्या. ही काचपट्टी आणि ही बटन पट्टी. आता हे एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सगळं ब्लाऊज कटिंग करून दाखवलेली आहे. आणि आता याला शिवल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीनं तयार झालेला आहे आपला ब्लाऊज. तर तुम्हाला जर आवडला, ही जर अशी सोप्या पद्धतीची कटिंग आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करून सांगा मला, तुम्हाला जर सोप्या पद्धतीची कटोरी आवडली तर. एकदम सोपी पद्धती, नवीन जर शिकणारे आहात तुम्ही तर तुम्हाला लगेचच ब्लाऊज शिवता येईल.